बातमी. सत्तेतील निजामी मराठ्यांकडून ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा डाव आहे अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. जालन्यातल्या सभेमध्ये वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला. सत्तेतील निजामी मराठ्यांकडून ओबीसींचं आरक्षण खुंटीला टाकण्याचा प्रयत्न होतोय असं देखील आंबेडकर म्हणालेत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा नेत्यांवर प्रकाश आंबेडकर यांनी हे टीकास्त्र सोडलं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील असणाऱ्या लोकांकडून अशा पद्धतीचा डाव खेळला जातो असं आंबेडकर म्हणतात. सत्तेतील निजामी मराठ्यांकडून ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा डाव आहे असं आंबेडकरांनी म्हटलं. जालन्यातील सभेमध्ये वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे आरोप केले. सत्तेतील निजामी मराठ्यांचं ओबीसी आरक्षण खुंटीला टाकण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य आंबेडकरांनी केलंय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या मराठा नेत्यांवर प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली. ओबीसीचं आरक्षण आता इतरांना स्फूर्तिदायक आहे असं दिसायला आलं आणि म्हणून सत्तेवरती बसलेला हा जो निजामी मराठा आहे, सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे, हा निजामी मराठा आता कायमचं ओबीसीचं आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतोय. आनंदित ह्याच्यासाठी आहे की जे 40 वर्ष ओबीसीची मूठ बांधावी हा जो आमचा प्रयत्न होता त्याचं जालिम औषध जरांगे पाटीलने दिलं आमच्या. तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या. तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलटवायचा हे आपण लक्षात ठेवा. तेव्हा हा डाव कशा प्रकारे असेल, तो उलटवायचा कशा पद्धतीने, हे मी उद्याच्या असणाऱ्या भाषणामध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगेन. तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून. गौरव, काय नेमक्या प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर? पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे. आज ही यात्रा जी आहे ती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे आणि या यात्रेचा आज संभाजीनगरमध्ये समारोप होणार आहे. त्यापूर्वी काल जालन्यामध्ये अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. यावेळी समाजाला मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलेलं आहे की ओबीसींचं आरक्षण जे आहे ते खुंटीला बांधण्यासाठी सत्तेत असणारे मराठा जे आहेत, निजामी मराठा, ते प्रयत्न करतायत आणि यांचा हा प्रयत्न आपल्याला जर असेल तर आपल्याला ओबीसी उमेदवार असेल किंवा मग वंचित बहुजन आघाडी असेल यांना एकत्रित यावं लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किंवा मग ओबीसी समाजाचा उमेदवार जो आहे त्याला मतदान करावं लागेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान 40 वर्षांपासून ओबीसींची मूठ बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला त्याचं जालिम औषध दिलं असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की ओबीसी समाजातून ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, मात्र त्या मागणीला विरोध जो आहे तो ओबीसी नेते असलेले प्रकाश शेंडगे असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील हे करताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर जे आहेत ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करत आहेत. आणि आपण जर पाहायला गेलं तर काल प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की सत्तेत असणारा जो निजामी मराठा आहे तो ओबीसींच्या आरक्षणाला कसं खुंटी बांधता येईल त्यासाठी प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे आता या सगळ्याच्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. प्रकाश आंबेडकर यांची आज संभाजीनगरमध्ये आरक्षण बचाव यात्रा असणार आहे आणि आंबेडकरांची आमखास मैदानावर सभा सुद्धा होणार आहे. भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संभाजीनगरमधील बॅनरवर 100 ओबीसी आमदार निवडून आणण्याचं आवाहन करण्यात आलंय. ही दृश्य सध्या आपण बघतोय. 50,000 कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी सुद्धा या माध्यमातून करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये आरक्षण बचाव यात्रा आज पोहोचली आणि या सगळ्या निमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली. प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून आपण या संदर्भातले आणखी अपडेट्स घेणार आहोत. सचिन, जे बॅनर सध्या झळकतात शहरभर, काय नेमकी मागणी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि काय संदर्भात चर्चा सुरू आहेत नक्की?
नक्कीच आपण पाहिलं की आज जी आंबेडकरांनी जी रॅली काढली त्याचा समारोप आज संभाजीनगरमध्ये आहे। मात्र आज आपण पाहिलं की संभाजीनगरच्या चौकांमध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आले आणि हे बॅनर चर्चेत आलेले आपण पाहतो की हा एक समोर बॅनर आहे 100 ओबीसी आमदार निवडून आणणार अशा पद्धतीचे यावरती लिहिलं आहे। तर दुसरं त्याच्याच बाजूला अजून एक बॅनर आहे त्यामध्ये SC ST यांच्यासाठी 54 आरक्षित जागावर आम्ही ओबीसी समूह आरक्षणवाद्यांनाच मत देणार अशा पद्धतीचा त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे। तर सरंजामी मराठा पक्षांच्या हातातील बाहुली असणाऱ्या मतदान करणार नाहीत असे देखील बॅनर लावले आहेत। दुसरीकडे आपण पाहिलं की जी 55 लाख नोंदी होत्या कुणबी नोंदी त्या बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशा पद्धतीचे देखील बॅनर शहरात लावलेले आहे। कुठेतरी आपण पाहिलं की गेले अनेक दिवस ओबीसी रॅलीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांचे विविध वक्तव्य चर्चेत आलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज जर आपण पाहिलं तर शहरामध्ये अशा पद्धतीचे विविध हजारो बॅनर लावण्यात आलेले आहे लहान मोठे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। त्यामुळे ही जी सर्व बॅनर आहे हा चर्चेचा विषय ठरत आहे। थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर हे संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत। त्यानंतर त्यांची रॅली देखील सुरू होणार आहे। त्या रॅलीच्या नंतर त्यांची रॅलीचं रूपांतर सभेत होणार आणि या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रात अगदी सचिन, आणि या रॅलीचे आणि या सभेचे पुढचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या